मित्रांनो, ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगतो की ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि नष्ट देखील करता येत नाही. तिला फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात परिवर्तित करता येते. परंतु हजारो वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अर्जुनाला सांगितलं, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं देहती पावक न चैन क्लेदयन तापो न शोषयती मारुता. अर्थातच भगवंत म्हणतात, आत्मा ही निर्माणही करता येत नाही आणि नष्ट देखील करता येत नाही. तिला अग्नी जाळू शकत नाही, पाणी तिला भिजवू शकत नाही आणि वायू तिला सुकवू शकत नाही. आणि समोर म्हणतात की आत्मा ही एक देह सोडल्यानंतर दुसरा देह धारण करते. म्हणजेच या ठिकाणी भगवद्गीता भौतिक ऊर्जेबद्दल नाही तर आत्म्याच्या शाश्वतेचा संदेश देते. विज्ञान हे वस्तूंचा अभ्यास करते, परंतु भगवद्गीता ही अस्तित्वाचा अभ्यास करते. म्हणूनच मी या व्हिडिओच्या माध्यमातून विज्ञानाला आव्हान करत नाही, तर स्वतःला सुशिक्षित आणि कूल समजणाऱ्या जनरेशनला सांगू इच्छितो की भगवद्गीता ही थोतांड नाही, ती एक मिस्ट्री आहे, ती एक गूढ तत्वज्ञान आहे जी माणसाला स्वतःकडे बघायला शिकवते. म्हणूनच आज आपण भगवद्गीतेला हलक्यात घेता येणार नाही, कारण ती फक्त एक पुस्तक नाही तर ती एक जीवन जगण्याची संजीवनी आहे. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.